नमस्कार, मी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तेलामध्ये कापूर टाकताच आश्चर्यचकित व्हाल अशा टिप्स काही मी घेऊन आलेले आहे, ज्या तुम्हाला किचनमध्ये आणि घरामध्ये उपयोगी पडतील। चला तर मग बघूया आजच्या सगळ्या या टिप्स। मनी सेविंगच्या काही टिप्स आहेत, टाकाऊपासून टिकाऊ काही किचन टिप्स आहेत। सगळ्या टिप्स नक्कीच महिलांना आवडतील आणि यूजफुल वाटतील अशाच आहेत। तर पहिली टिप आहे आपली ती बघूया, किचन टिप आहे। जेव्हा आपण मिरच्या निवडतो तेव्हा आपल्या हाताला तिखट लागलेलं असतं, म्हणजे मिरच्यांची देठं काढल्यानंतर तेव्हा ते तिखट घालवण्यासाठी एक लिंबाची टाकाऊ फोड घ्यायची आहे, जी अर्धवट वापरलेली असेल ती सुद्धा चालेल। आणि एक लिंबाची फोड घेऊन त्यावर मीठ टाकायचे आणि लिंबाची फोड हाताला छान अशी चोळून घ्यायची आहे। लिंबाच्या रसाने आणि मिठाने हातावरचा तिखटपणा सहजरित्या निघून जातो। त्यानंतर हँड वॉश करून घ्यायचा आहे साध्या पाण्याने, नंतर तुमच्या हाताला अजिबात तिखटपणा राहणार नाही। आपली टिप आहे सरसोच्या तेलाची। तर सरसोच्या तेलामध्ये एक कापराची वडी टाकाल तर आश्चर्यचकित व्हाल। जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तसं काय करायचं, या कापराच्या वडीने आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे घरामध्ये ते आपण बघूया। आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं सरसोचं तेल आणि या सरसोच्या तेलामध्ये आपल्याला टाकायची एक कापराची वडी। तर कापराची वडी टाकत असताना ती डायरेक्टली न टाकता आपल्याला ती अशी छान यामध्ये फोडून टाकायची आहे, म्हणजे व्यवस्थित ती तेलामध्ये मिक्स झाली पाहिजे, त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरला पाहिजे, यासाठी आपल्याला ती अशी फोडूनच टाकायची आहे। तर हे तेल जे आहे ते आपल्याला हलकंसं गरम देखील करायचे। गरम केल्यामुळे तेलामध्ये कापूर पटकन विरघळला जातो आणि आपल्याला हे पटकन आता थंड करायला सुद्धा ठेवायचे। तोपर्यंत आपण काही टिप्स बघून घेऊया आणि या तेलाचं नंतर आपण काय करणार आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला नक्की कळेल की मी या तेलाचं नेमकं काय केलेलं आहे पुढे। ते खूप यूजफुल टिप आहे महिलांसाठी, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करताच बघा। नवीनच असाल चॅनलवर तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि समोर घंटी आहे बघा त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येकच व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहजरित्या मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते एकदम इझिली पाहता येतील। आता पुढची टिप बघतोय आपण, ती आहे आपली जी पिलो असते दररोज वापरली जाणारी, तर ती कोणतीही उशी तुमच्याकडची असेल ना रोजच्या वापरातली, त्याला काय करायचे अशी ओपन करायची आहे। जर झिपची असेल तर, नसेल तर त्याला थोडंसं कवर असताना तर त्या कवरच्या आतमध्ये आपल्याला कापराची वडी अशी फोडून टाकायची। असं केल्यामुळे आपल्याला आपल्या ज्या उशीमध्ये जे काही विषाणू साठले जातात किंवा मग बरेच दिवस यामधला स्पंज धुण्यात येत नाही। स्पंज असेल तर तो धुतला जातो, पण ज्या उशीमध्ये रॉ मटेरियल भरलेलं असतं, अगदी थ्रेड असतात, कपडे असतात जुने, तर तशा पद्धतीच्या उशांना तर आपण धुवू शकत नाही। त्यामुळे त्यावरची खोळ काढायची, त्यामध्ये अशी उशीमध्ये एक छान अशी फोडून टाकायची आहे आपल्याला कापराची वडी। असं केल्यामुळे पूर्ण विषाणूंपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो। सर्दी खोकला ताप यापासून आपण बचू शकतो, आजारांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो। तर या सगळ्या गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला जो कापूर आहे, जो की प्रत्येक अशा कीटाणूंसाठी विषाणूंसाठी तो वापरला जातो। घरामध्ये घर निर्जंतुक करायला सुद्धा आपण कापराचा वापर करतो, म्हणजे फरशी जेव्हा क्लिनिंग करायचं काम करतो तेव्हा सुद्धा पाण्यामध्ये आपण जर कापूर टाकला तर पूर्ण फरशी सुद्धा निर्जंतुक आणि क्लिनिंग होते, छान वास तर छान येतोच त्याचा, पण कापूर जाळल्यामुळे घरातील जंतू सुद्धा हवेतील निर्जंतुक होते आपले रूम सुद्धा किंवा घर सुद्धा। त्या पद्धतीने या उशीमध्ये टाकलेल्या कापराचे अनेक फायदे आपल्या आरोग्यासाठी देखील होतात। त्यामुळे हा उपाय किंवा ही टिप करायला विसरू नका। तर या पद्धतीने आपण ही टिप पूर्ण बघितलेली आहे। व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला मग आपण पुढची टिप काय आहे ते, माझ्याकडे आता आणखी एक उशीसाठीच एक दुसरी टिप आहे, तर ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे। आपल्याला रक्तप्रवाह जेव्हा आपल्या पूर्ण शरीराला एक सारखा हवा असतो, तेव्हा उशीचा रोल खूप जास्त महत्त्वाचा आहे। त्यासाठी सुद्धा मी एक छोटीशी टिप तुमच्यासाठी घेऊन आली आहे पुढे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ती सुद्धा पुढे दाखवलेली आहे। आपण काय करतोय, मिरच्या निवडतोय, तर मिरच्या निवडत असताना लाल आणि पिकलेल्या, म्हणजे अशा प्रकारच्या ह्या ज्या पिकलेल्या मिरच्या आहेत त्या बाजूला काढणं गरजेचं असतं, नाहीतर यामध्ये जर मिरच्या तशाच राहिल्या तर सगळ्या मिरच्या लाल आणि अशा प्रकारच्या लालच होऊन जातात, म्हणजे पिकल्या जातात लवकर। एका मिरचीमुळे बाकीच्या सगळ्या मिरच्या हळूहळू पिकू लागतात।
पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट, जर मिरच्यांना देठ तशीच राहिली तर जास्त पटकन मिरच्या पिकायला सुरुवात होते, म्हणून देठ काढणं खूप जास्त गरजेचं आहे। मिरच्यांची देठ काढल्यामुळे मिरच्या लॉंग टाईमसाठी आपल्याला जसंच्या तशा ठेवता येतात, मिरच्या लवकर पिकत नाही आणि या छोट्याशा एका चुकीमुळे मिरच्या जर पिकल्या तर आपल्या बऱ्याचशा मिरच्या त्यातल्या पिकून खराब होतात। त्यामुळे आपण जेव्हा बाजारातून मिरच्या आणतो तेव्हा आपल्याला त्या पटकन स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याची देठ काढायची आहेत। देठ पूर्णपणे काढलेल्या मिरच्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवा किंवा तुमच्याकडे कापडी पिशव्या असतील तर जास्त उत्तम आहे, पण आता मी याला ठेवलेलं आहे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अशा पद्धतीने आणि याला रबर बँड लावून पॅक केले। 8 ते 15 दिवसापर्यंत मिरची जशी आहे तशीच राहते, पण लाल पडत नाही, फ्रीजमध्ये ठेवू शकतो। पुढची टिप आहे ती सुद्धा यूजफुल आहे खूपच आणि टाकाऊपासून टिकाऊ सुद्धा आहे आणि मनी सेविंगची सुद्धा आहे। तर या टिपमध्ये असं काय आहे ज्यामुळे आपल्याला आरोग्याला सुद्धा खूप जास्त याचा फायदा होणार आहे, तर उशीचा रोल खूप जास्त महत्त्वाचा असतो पूर्ण शरीरामध्ये एकसारखा रक्तप्रवाह असण्यासाठी। शक्यतो उशी घेणं पूर्णपणे टाळलेलं जास्त बेटर आहे, पण ज्यांना उशी घ्यायची सवयच असते तर त्यांच्यासाठी जर छोटीशी उशी तुम्हाला बनवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू। त्या उशीला एका साईडला जे शिवलेलं होतं ते मी पूर्ण उसवून घेतलेलं आहे, त्यामध्ये जे रॉ मटेरियल भरलेलं आहे तर ते आहे पूर्ण। आता जेव्हा ह्या कपड्याच्या मिलमध्ये कपडे तयार होतात तेव्हा रॉ मटेरियल हे खाली भरपूर असतं, तर त्यामध्ये रॉ मटेरियलमध्ये थ्रेड असतात किंवा मग अशा प्रकारचा रॉ कापूस असतो, तर ते पूर्णपणे एकत्र केलं जातं आणि त्यापासून अशा पिलो बनवल्या जातात, ज्या मार्केटमध्ये भरपूर महाग अशा विकल्या जातात। म्हणजे मनी सेविंग तर आहेच इथे, पण रॉ मटेरियलपासून बनवलेली एक छान अशी वस्तू तयार होते आपली आणि त्यामध्ये काय भरलेलं आहे हे आपल्याला नक्कीच माहीत नसतं, त्यामुळे ओरिजिनल यामध्ये स्पंज आहे का कुठलं रॉ मटेरियल माहीत नाही, त्यामुळे खूप छान अशी उशी तयार झालेली मार्केटमध्ये छान अशा किमतीमध्ये विकली जाते। तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील घरच्या घरी जुन्या कपड्यांपासून अशा छान उशा देखील तयार करू शकता, पण या पद्धतीने जर तुमच्याकडे रेडीमेड उशी असेल आणि त्याला तुम्हाला त्याची साईज कमी करायची असेल तर या पद्धतीने करा, जेणेकरून आरोग्याला त्याचा खूप फायदा होतो। एक चपटी छान उशी तयार होते। यामधला स्पंज मी बराचसा अर्धा तरी काढून घेतला आणि जो राहिलेला होता तो छान स्प्रेड केला आणि चौकोनी अशी छान इथे उशी तयार केली आणि राहिलेला पोर्शन मी असा फोल्ड केला आतमध्ये आणि त्याला व्यवस्थित असं स्टेपलरच्या पिनाने पॅक केले, तोपर्यंत केलेला आहे। नंतर मी त्याला शिवून घेणार आहे जेणेकरून आपल्याला सुद्धा त्या पिनांची काही इजा होणार नाही स्टेपलरच्या, म्हणून उशी छान अशी तयार झाली। छोट्या उशीमुळे काय होतं की पूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित चालला जातो, म्हणून मी तुम्हाला आरोग्याची सुद्धा ही टिप आहे असं सांगितलं। टाकाऊपासून एक टिकाऊ वस्तू पण झाली, एका उशीमध्ये 2 उशा तयार झाल्या। छोट्या मुलांसाठी जर उशी तुम्हाला छोटीशी बनवायची असेल किंवा मग एक पिलो बनवायचा असेल छोटासा काहीतरी, तर अशा पद्धतीने एखादी पिशवी घ्या, त्या पिशवीमध्ये तुम्ही काय करा, या स्पंजला असं भरून घ्या, त्यानंतर पूर्ण अशी हँडलची बाजू असते ना आणि त्या हँडलच्या बाजूला फोल्ड करायचे आतमध्ये आणि त्यानंतर इथे स्टेपलरच्या पिना मारायच्या आहेत। असं केल्यामुळे काय होतं आहे की ही पिशवी जी आहे ती अशी छान बंद होते आणि एका साईडला तुम्ही पिना मारण्याऐवजी शिवूनसुद्धा घेऊ शकता, म्हणजे स्टेपलरच्या पिना मारण्याऐवजी, म्हणजे जेणेकरून आपल्याला ती पूर्ण सुरक्षित आणि व्यवस्थित राहते। याला कवर घालून तुम्ही ही उशी म्हणून वापरू शकता, खूप छान आहे। आणि त्यानंतर पुढची टिप बघतोय आपण। तर पुढची टिप अशी आहे की आपण गुड नाईटचं जे काही आपल्याकडे मशीन असतं त्यामध्ये जे लिक्विड असतं तर ते लिक्विड घरच्या घरी आपण तयार केलेलं होतं। सरसोच्या तेलामध्ये 2 कापराच्या वड्या किंवा 1 कापराची वडी टाकायची आहे आणि तेल किती आहे तर बघू शकता, या बाटलीत भरल्यानंतर ही बाटली पूर्ण भरली आहे, म्हणजे साधारण अर्धा वाटी तेल होतं। खूप जास्त तेल यामध्ये मी घेतलेलं नव्हतं, तर ते थंड झाल्यावर यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे आणि मच्छर घालवण्यासाठी घरातून बाहेर किंवा घरात सुगंधी वास पसरवण्यासाठी या सुगंधी तेलाचा वापर करू शकता। आणि या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही गुड नाईटचं जे ऑइल आहे तर ते बनवून यामध्ये लिक्विड म्हणून वापरू शकता। आणि आवडला असेल व्हिडिओ, युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।